नमस्कार. एमपीएससी अत्यंत महत्वाचे अपडेट, दोन महत्वाच्या शिफारशी अपडेट प्रसिद्धी पत्रक एमपीएससी कडून जाहीर करण्यात आलेले आहे. एक म्हणजे ग्रुप सी स्पर्धा परीक्षा संदर्भामध्ये ग्रुप सी एमपीएससी ची जी काय गट क परीक्षा आहे त्याच्या टायपिंग संदर्भात आता इथून पुढे टायपिंग होणार नाही, ज्याला स्किल टेस्ट म्हणतात. मंत्रलिपिक या पदासाठी म्हणजे तुमचे लिपिक टंकलेख या पदासाठी आणि टॅक्स असिस्टंट साठी असते, तर ती आता इथून पुढे रद्द करण्यात आलेली आहे. ग्रुप सी चा रिझल्ट लागलाय पूर्व परीक्षेचा, मेन्सचा परीक्षा बाकी आहे, म्हणजे या मुलांना सुद्धा आता इथून पुढे स्किल टेस्ट द्यायची आवश्यकता नाही. नवीन जी काय ग्रुप सी ची जाहिरात येणार आहे तर त्या जाहिरातीत सुद्धा आता स्किल टेस्ट नसणार आहे, म्हणजे टायपिंग रद्द आहे. त्यानंतर महत्वाचं आहे एमपीसी प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्टच्या संदर्भामध्ये एमपीसीचं एक परिपत्रक आलेलं आहे, प्रसिद्धी पत्रक, ते पण आपण बघूया काय नेमकं त्या परिपत्रकामध्ये आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर नवीन धोरण आहे, नवीन धोरण 2024 नाही तर 2026 आहे. हे 24 झाले लक्षात ठेवा, 26 आहे 2026 नवीन धोरण 2026. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकाचं 20 मे 2026 सोपं आणि सविस्तर विश्लेषण आपण पाहणार आहोत. उमेदवारांसाठी महत्वाची माहिती एमपीएससीने दिलेली. आता त्याच्यामध्ये पाहिलं असेल तर हे तुमचं प्रसिद्धी पत्रक आहे, 20 मे 2026 चे प्रसिद्धी पत्रक आहे. त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय दिलेलं आहे, नंबर 1 चे मुद्दे जर पाहिले असतील तुम्ही तर बघा निर्णय थोडक्यात एमपीएससी मार्फत म्हणजे आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवा भरतीच्या प्रत्यक्ष यादी धोरणा संदर्भामध्ये महत्वाची सुधारणा करण्यात आलेली आहे. अंमलबजावणी कधी केलेली आहे तर 24 एप्रिल 2026 पासून अंमलबजावणी आहे, म्हणजे 24 एप्रिल 2026 पासून हे दोनही निर्णय लागू होतील. कुठले, एक ग्रुप सी ची टायपिंग कौशल्य चाचणी जी टायपिंग आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा निर्णय या बैठकीपासून हा निर्णय लागू होईल, कुठला, सर्व प्रलंबित म्हणजे पेंडिंग आणि पुढील फ्युचर परीक्षेसाठी वेटिंग लिस्ट जी आहे त्या संदर्भामध्ये. मुख्य बदल काय आहे तर प्रत्यक्ष यादीची वैधता अगोदर पूर्वी म्हणजे 1 वर्षासाठी होती, ती आता 2 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. काही अपवाद वगळता असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग नवीन आणि जुन्या धोरणामध्ये पूर्वीचं धोरण विरुद्ध नवीन धोरण त्यांनी दिलेलं आहे. इथं दिलंय पूर्वीचं धोरण हे 28 डिसेंबर 2016चं होतं आणि आताचं धोरण हे नवीन धोरण आहे म्हणजे 2026 आहे. कधीच आहे 2026. मग काय बदल केलेला आहे तर इकडे पाहिलं असेल तर वैधता कालावधीमध्ये बदल आहे. पूर्वीचा वैधता कालावधी हा 1 वर्ष किंवा पुढील परीक्षेचा निकाल तोपर्यंत होता. आताचा जो कालावधी आहे हा 1 वर्षाने वाढवलेला आहे, म्हणजे 2 वर्ष किंवा पुढील परीक्षेचा निकाल तोपर्यंत असणार आहे. त्यानंतर बहुसंवर्गीय जी काय स्पर्धा परीक्षा आहेत तर याची वेटिंग लिस्ट पूर्वी लावली जायची. बघा प्रत्यक्ष यादी लागू होती, परंतु आता प्रत्यक्ष यादी असणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. जी काय ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यानंतर एमपीएससीने हा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर शिफारस प्रमाण दिले त्यांनी, म्हणजे अस्पष्ट आणि जुने नियम होते त्यात काही स्पष्टता नव्हते, परंतु आता त्यांनी बदल केला. नवीन नियमामध्ये रिक्त पदाच्या 3 पट उमेदवार घेतले जाणार आहे. बघा स्पष्टता दिली नाही, जे काय रिक्त पद असतील त्याच्यात 3 पट उमेदवाराला घेतलं जाणार आहे नवीन धोरणामध्ये. आता नियम 1 प्रत्यक्ष यादी किती काळापर्यंत वैध राहील हे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. बघा निकाल जाहीर झाल्याचा जो दिनांक आहे त्या दिनांकापासून निकाल तारखेपासून 2 वर्ष पूर्ण होण्याचा दिनांक त्या ठिकाणापर्यंत काय असणार आहे, वेटिंग लिस्ट लागणार आहे. काही ठिकाणी काय होतं, काही कारणामुळे मुलं कोर्टामध्ये जातात आणि मग तो निकाल प्रलंबित राहतो आणि मग तो साधारणतः कालावधी कधी कधी 2 वर्ष प्लस होऊन जातो किंवा 1 वर्ष होतं आणि वेटिंग लिस्ट तेवढ्या कालावधी राहत नाही. मग त्यांचं म्हणणं आहे की असे जे काही न्यायालयीन प्रकरण आहेत तो कालावधी वगळून 2 वर्ष हा कालावधी धरला जाणार आहे, त्यांचं म्हणणं आहे. या तारखेपर्यंत दिलंय ते सांगितलंय. बहुसंवर्गीय परीक्षा 2 आणि 3 अपवाद आणि न्यायालयीन प्रक्रिया त्यांनी दिलंय. बहुसंवर्गीय परीक्षा आहे, या परीक्षेसाठी आता कोणतीही प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट ठेवली जाणारच नाही. न्यायालयीन स्थगिती दिली आहे, म्हणजे प्रत्यक्ष यादीच्या कालावधीत मोजताना न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा आदेशामुळे नेमणुका देता न आल्यास तो स्थगितीचा कालावधी एकूण वैधतेतून वगळण्यात येईल. म्हणजे 2 वर्ष जो काय वेटिंगचा पिरियड आहे त्यातून हे न्यायालयीन प्रक्रियेचा जो काय कालावधी आहे तो त्यातून वगळला जाणार आहे आणि हे एक महत्वाचा निर्णय. त्यानंतर नियम प्रत्यक्ष यादीचं प्रमाण त्यांनी ठरवलं. 1 रिक्त पद असेल तर 3 उमेदवार वेटिंग लिस्टवर घेतले जाणार आहे. स्पष्ट त्यांनी आता नियम ठरवूनच दिलाय.
ज्या संवर्गासाठी प्रत्यक्ष यादी ठेवली जाते तिथं अंतिम शिफारस यादीसोबत पदसंख्येच्या 3 पट उमेदवारांची प्रत्यक्ष यादी शासनाला पाठवली जाईल असं एमपीएससीने म्हणणं आहे. जर 3 पट उमेदवार उपलब्ध नसतील तर जेवढे उपलब्ध आहेत तेवढ्यांची शिफारस प्रवर्गनिहाय केली जाईल असं सुद्धा एमपीएससीने सांगितलंय. अंमलबजावणी आणि व्याप्ती त्यांनी सांगितलेला आहे. तर अंमलबजावणीचा दिनांक सुद्धा त्यांनी सांगितलाय. तो दिनांक आहे 24 एप्रिल. लक्षात ठेवा, या दिवसापासून 24 एप्रिल 2026 या दिवसापासून हा जो निर्णय आहे कुठला, तुमची ग्रुप सी टायपिंग रद्द आणि वेटिंग लिस्ट हे सगळं या तारखेपासून लागू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. अंमलबजावणी त्यांनी त्याची व्याप्ती, सर्व प्रलंबित म्हणजे पेंडिंग स्पर्धा परीक्षा व सरळ सेवा यापुढील सर्व फ्युचर स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा हे लागू असणार आहे. संदर्भ सुद्धा दिलेला आहे. आयोगाच्या कार्य नियमावलीत यानुसार सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती पूर्ण होईपर्यंत हा निर्णय ग्राह्य धरला जाईल असं म्हणलेलं आहे. त्याच्यासोबत तुमची एमपीएससी ची ग्रुप सी बघा, लक्षात ठेवा, गट क एमपीएससी गट क या एमपीएससी गट क ची पूर्वपरीक्षा झालेली आहे, निकाल लागलेला आहे, मेन्स बाकी आहे. तर या मेन्स वाले जे देतील त्यांना सुद्धा आता टायपिंग जी आहे ही टायपिंग नसणार आहे. टायपिंग स्किल टेस्ट त्यांना सुद्धा नसणार आहे. जी नवीन ग्रुप सी ची जाहिरात येणार आहे खूप मोठ्या पदाची असणार आहे, त्यात अजून पद ऍड होतील तर त्यांना सुद्धा टायपिंग नसणार आहे. त्याच्यासोबत नवीन हे जे आता तुम्हाला प्रसिद्धीपत्रक दाखवलं तर हे वेटिंग संदर्भामध्ये आहे. वेटिंगचा कालावधी सुद्धा आता 1 वर्षाहून 2 वर्ष एवढा वाढवलेला आहे. नुसता वाढवलं नाही 2 वर्ष, याच्यामध्ये जे कुठले न्यायालयीन प्रकरण आहेत तर तो कालावधी बाजूला सोडून 2 वर्ष हा कालावधी धरला जाणार आहे. नवीन नियम आहेत आणि वेटिंगला सुद्धा 1 जागा असतील, एकाच जागेसाठी 3 उमेदवार हे वेटिंग साठी घेतले जाणार आहे. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून द्या. ठीक आहे, थांबतो.